भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला अटक करण्यात आली. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाकिस्तानी सैनिकांची घुसखोरी पाहायला मिळाली. बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोराला या ठिकाणी पकडलंय. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाकिस्तानी सैनिकांची घुसखोरी पाहायला मिळाली. मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी निखिल चव्हाणकडे जाणार. निखिल, आपण पाहतोय भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला अटक करण्यात आली. आपण पाहतोय की सध्या LOC वरती सुद्धा पाकिस्तानच्या कुरपती सलग 10व्या दिवसापासून सुरू आहेत आणि आता पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जो वाद आहे तो वाढलेला आहे आणि यामध्ये युद्ध होऊ शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवरती दोन्ही देशातील जवान आहेत ते तैनात आहेत, परंतु वारंवार पाकिस्तान आहे ते भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे ते करू पाहते आणि हाच प्रकार आहे तो आणून पाडलेला आहे. ते म्हणजे बीएसएफने राजस्थान सीमेवरती एका पाकिस्तानी जवानाला अटक देखील केलेली आहे. राजस्थानमधील श्रीगंगा नगरमध्ये सुरक्षा दलांना हे यश मिळाल्याचं बोलण्यात येतंय आणि पाहिलं तर यामध्ये पाकिस्तानी जवान हा सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला त्यावेळीच BSF जवानांनी आहे ते त्या ठिकाणी रोखलं आणि त्याबाबत संपूर्णपणे माहिती विचारली असता त्याला आता अटक देखील करण्यात आलेली आहे. आणि कुठल्या उद्देशाने हा जो सीमा आहे तो ओलांडत होता, भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होता, या संदर्भात संपूर्णपणे चौकशी आहे ते आता केंद्रीय ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडून चौकशी आहे ती सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घुसखोरींना निर्बंध आणण्यासाठी आता जो वाद भारत पाकिस्तान सुरू आहे त्यानंतर प्रत्येक सीमेवरती BSFचे जवान आहेत ते अधिकचे तैनात करण्यात आलेले असून संपूर्णपणे सुरक्षा आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे. नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.